विशेषतः संदीप, जेव्हा जेव्हा हा विषय आम्ही आपल्या चर्चेवर घेतो झिरो आवरला, प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसाद येतो जे तुम्हा दोघांवर प्रेम करतात, शिवसेनेवर मनसेवर दोघांवर प्रेम करतात, त्यांना हे नाही कळत. त्यामुळे मला खरंच विस्कटून सांगा, जरा सगळ्यांसाठी सांगा की नेमकं काय झालं पाहिजे मातोश्रीवरून की जेणेकरून ही आता सध्या जी संकेत मिलनाचा चालू आहे त्याच्याऐवजी प्रत्यक्ष मिलनाच्या दिशेने जरा वाटचाल होईल. काय झालं पाहिजे? असं आहे प्रसन्न, मी फार लहान कार्यकर्ता आहे, मोठ्या लोकांना काही गोष्टी समजून सांगण्यासारख्या. मला असं वाटतं दोन उदाहरणं आपण घेतलीत तर याच्यातनं अतिशय प्रामाणिकपणे ही गोष्टी सिद्ध होतील. बरं, ज्या वेळेला महाविकास आघाडीशी उद्धव साहेबांना युती करायची होती, ज्या वेळेला त्यांचं ब्रेकअप झालं भाजप बरोबर, त्यावेळेला रोज चॅनलमधनं उठून संजय राऊत हे रोज बोलत होते का की त्यांनी एक बॅकडोर संधान साधलं, पवार साहेबांची साधलं, सोनिया गांधींची साधलं, त्यांची चर्चा बॅकडोअर झाली आणि मग जेव्हा ते कुठेतरी आयडिओलॉजिकली ठरलं की आपण तिघांनी एकत्र यायला पाहिजे, त्याच्यानंतर या चर्चा चालू झाल्या. बरोबर आहे, ह्याच्यामध्ये कोणीच कोणावर प्रेशर करण्याचा विषय नाही. आज जर तुम्हाला खरोखर युती करायची असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर तर संदीप देशपांडे हा राईट माणूस नाहीच आहे ना. बरं, माझ्याशी चर्चा करणं. तुम्ही कोणाची चर्चा केली पाहिजे? तुम्ही माझ्या नेत्याशी चर्चा केली पाहिजे ना, राजसाहेबांची चर्चा केली पाहिजे. त्यांच्याशी तुम्ही फोन करून बोला, त्यांचं म्हणणं ऐका, तुमचं म्हणणं सांगा, काय ते दोघं जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच आहे ना. त्याच्यामध्ये आडकाठी संदीप देशपांडे जी असायची हरकत नाही. संदीप देशपांडे आज जे मत मांडतोय ते त्याच्या पक्षाचं मत आहे. संदीप देशपांडेचं वैयक्तिक मत मांडायचं संदीप देशपांडेला अधिकारच नाहीये. बरं, मुळात असं आहे, जर तुम्हाला खरोखर वाटत असेल तर योग्य पर्सन मी नाहीये, बरोबर, किंवा एबीपी माझाचं चॅनल नाहीये, किंवा इतर अनेक कुठलीही चॅनल नाहीये. बरोबर, योग्य मार्ग आहे तुम्ही डायरेक्टली राजसाहेबांशी बोलणं, हाच योग्य मार्ग आहे. तो मार्ग तुम्ही अवलंबा. रोज मीडियात उठून तुम्ही प्रेशराईज करून यातनं मार्ग निघणार नाही. जर खरोखर तुम्हाला यातनं तुम्हाला वातावरण निर्मिती करायची, काय तुम्हाला स्वतःसाठी सिंपती क्रिएट करायची, तुम्ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण याच्यातनं जर खरोखर युती करायची तर माझ्या मते एक लहान राजकीय करता म्हणून माझी जेवढी बुद्धी चालते त्याप्रमाणे हा मार्ग मी आतापर्यंत तरी सक्सेस झालेला बघितला नाहीये. संदीप, तुमचा हा जो शेवटचा एक मुद्दा होता तो अतिशय महत्वाचा आहे आणि त्याबद्दल चर्चा सुरू आहे की याद्वारे उद्धव ठाकरे सहानुभूती तर निर्माण करतातच आहेत आणि अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंवरती दबाव आणतायत. एक छोटं उदाहरण देतो संदीपजी, मी आता रिव्हील करायला नको पण तरी सुद्धा सांगतो, हरकत नाही. आम्ही जो पोल घेतो झिरो आवरचा त्यामध्ये इतर वेळी साधारणपणे 25